बोलणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, रत्नागिरीमध्ये वाशिष्ठी नदीची पातळी वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि या नदीच्या किनाऱ्यावर जी वस्ती आहे त्या ठिकाणी लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कृष्णकांत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णकांत, रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचं आपण पाहतोय। वैशाली, निश्चितपणे हा पाऊस वाढलेला आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे। गुहागरमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। चिपळूणमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय, हे दिसणारा जो हा पूल आहे हा चिपळूणमधला बाजार पूल आहे। या बाजार पुलाची जी डिझाईन आहे ही डिझाईन इथल्या महापुराला कारणीभूत ठरते असं इथं कायम म्हटलं गेलं। आपण पाहू शकतोय की याच बाजार पुलाची जी भिंत आहे या भिंतीला पाणी तटलं की पुढे जाण्यासाठी मार्ग नसतो आणि यानंतर या ठिकाणी पाणी भरण्याची समस्या निर्माण होते। यामुळे बाजारपुटा जो पूल आहे या पुलाला पाणी लागलं की मात्र चिपळूणकरांच्या मनामध्ये धडकी भरते, कारण इथूनच पाणी जे आहे हे अशा पद्धतीनं वाढत जातं आणि वाढल्यानंतर हेच पाणी बाजारात येतं। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय सध्या या वाशिष्ठीच्या नदीची पाण्याची जी धोक्याची पातळी आहे ही अद्याप वाढली गेलेली नाही। मात्र प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवरती आहे, कारण पाण्याची पातळी वाढत जाते। इशारा पातळीच्या वर देखील वाशिष्ठी नदी गेलेली नाही, मात्र धडकी जी भरलेली आहे ही कायमस्वरूपी आहे, कारण पाणी जे आहे हे वाढत राहिलं तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो, पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।